सो हॅलो गाईज, स्वागत आहे आपला मिनी ब्लॉगमध्ये. तर आज होती सर्वपित्री अमावस्या. इथं पप्पांनी घेतलं होतं पुंजायला. तेवढ्यात आली ताई बोलते दे मीच पुंजतं. पुंज 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 बाबा तू पुंज. त्यात काय एवढा. तर गेलो घरात, बघतं तर मम्मी काय उरापड करते काही कळत नाही. काढतं ठेवतं. बघतो तिथं बनला होता पंचपक्वान्न. ही योगिताबाई कापते कांदा ना कोथमीर. सुगरण आहे ना, तिलाच सगळी कामं देतात. त्यानंतर पप्पा घेतला घास ठेवायला. इथं पूजन वगैरे केला. त्यानंतर गोल गोल पाणी फिरवलं, आलो बाहेर. पप्पा चढतं बघा कसं आमचं. या वयात पण झटपट असं वरती चढतं. त्याच्यानंतर घोडा खाली होता, घेतला वरती. तिथून परत पप्पा वरती पण चढला. वरती घास ठेवावा लागतो ना. ही बुगा काय बोलते नक्की बघा. दारू दारू असो गोल 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 पप्पा फिरलं. ती दारू आहे, ती फक्त आजच्या दिवसापुरती उरवालं आहे. ते काय सिरियस घेऊ नका. बुगाने चाकून बघितले तर वेगळा विषय. घरात आलतो ही बघ, हिला टोपशी चहा दिला तरी कमीच आहे काकीला. त्याच्यानंतर घरात गेलो, ही बनवत होती कोंबरा. मालकरी आहे ना म्हणून कोंबरा हिलाच बनवायला लावते. असो यो भाविक सांगत होता दादा यो मोबाईल घ्यायचा. काय फाटले ते मलाच माहिती ना, अजून मोबाईल घ्यायचा बोलतो. असो घरी आलता यो आमचा काका. चालला होता पलून, घेऊन आलता बासुरी. कृष्णा आहे ना, 100 राधा होत्या पहिले याच्या. यानंतर आला आमचा काका भावी सरपंच. त्याला वारला जेवायला. जेवता केली प्लॅनिंग शर्तीची. चला बोलू आता काका बोललाय तर जायलाच लागेल. शर्तीनं जायचा तर बोलू आता घेतो खाऊन खीरपुरी. इथं आणली खीरपुरी ताईने. त्यानंतर बसलो. मी खायच्या आधी यो राक्षस खालावरून पारला होता. यो बघा हाणले मला खातं यो. नाही हे हिच्याबद्दल बोलू त्यावर कमी आहे, नुसती मम्मद आहे. असो चला ब्लॉग इथेच एंड करतो. बाय बाय.